आलेत ओमकार, मयूर आणि रोहन जोडी दाखल झालीये. फायनलची लढत, अंतिम लढत, अंतिम क्षण, अंतिम मॅच, अंतिम रजनी आजच्या क्रीडा स्पर्धेची. 3 दिवसांचा कालखंडामध्ये आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा, अनेक दिवसांचा विचार, अनेक दिवसांची मेहनत एकत्रित आणत आयोजित केलेलं शिवसेना शाखा क्रमांकचं हे आयोजन, अर्थातच सुमित भाऊंचं आयोजन. बॉलिंग अटॅक वरती पहिली ओव्हर शैलेश. 3 ओव्हर 18 बॉल, 3 फ्रेश गोलंदाज. मॅच होते सुरुवात. महत्वाची लढत, महत्वाची लढत, महत्वाची लढत, महत्वाची मॅच. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, मिड ऑनला खेळले प्लेयर आहेत तिकडे. लेग साइडला खेळलं गेलंय. रन सर आपण पहिला. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल. 1 रन पुढे जाईल. 2 बॉल 2 रन आलेत. 18 बॉलची मॅच, 3 ओव्हरचा सामना, अंतिम शेवटची मॅच. बघता क्षणी आता मात्र सर्वच गोष्टी क्लिअर झाल्यात. हो नाईस बॉल, व्हेरी नाईस बॉलिंग शैलेश. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. लेफ्टी बॉलर आहेत, ऍडव्हान्टेज आहे लेफ्टी बॉलरचा. डिसएडव्हान्टेज बॅटरला राहिलाय. खूप क्वचित खेळाडू असतात प्रत्येक संघामध्ये लेफ्टी, आणि जे असतात ते त्या संघासाठी खऱ्या अर्थाने प्लस पॉइंट असतो. यावेळेला बॅकफुटला हलकासा टॅप केलाय. अवघी 1 रन. फायनल मॅच आपण पाहतोय. विले पार्ले नगरी, स्थानिक खेळाडू, स्थानिक संघ, 32 संघांचा समावेश, अनेक खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाले. एक भव्य दिव्य असं यशस्वी आयोजन. हे पर्व 3रं. दरम्यानचा बॉल पॉइंट कव्हरला खेळले. सिंगल पुन्हा मिळेल. पाच बॉल रन सर आपण पाहिलं. रन झालेत 4 रन, 5 बॉल. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा तिकडे पॉइंट कव्हरला, आणि रन 1 ने पुढे जाईल. ओव्हर समाप्ती. 1 ओव्हर रन आहेत, 5 रन. गोलंदाज आपण पाहिला तर गणेश. पहिला बॉल एक्स्ट्रा असेल. तिकडे जर आपण पाहिलं भारतीय संघाचं एक चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळतोय. आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महत्वाचा सामना आहे. आजचा दिवस देखील आणखी शुभ आहे. आज महाशिवरात्री आहे, त्याच्या देखील सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर भारताच्या विजयाच्या देखील सर्वांना शुभेच्छा असणार आहे, कारण भारत जिंकणार काहीच शंका नाहीये. पण ही फायनलची मॅच कोण जिंकणार यावरती अनेकांना शंका आहे. खूप महत्वाची मॅच आपण पाहतोय. स्टेपवरून खेळले आडव्या बॅटने. बॉल गेला असता, लागला असता कदाचित बाउंड्रीच्या पडद्याला देखील, कारण बॉल वर देखील गेला असता, खाली देखील आला असता. गोलंदाज गणेश. रन्स पुढे जात आहेत. 8 रन झालेत. यावेळेला पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न आहे. अजूनही शेवटचे 3 बॉल ओव्हर दरम्यानचे. ओव्हर नंबर 2. मॅच नंबर आजच्या दिवसातील 14वी मॅच संपूर्ण क्रीडा स्पर्धेची. आज आपण पाहिलं तर 31वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा या विले पार्ले नगरीमध्ये. पुन्हा एकदा समोर खेळले, जबरदस्त गॅप शोधलाय. नो चान्स. करारा नेत्रदीपक ला जवाब.
बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर आणि येतोय चौकार. बॉल जातोय सीमारेषा पार. 4 चौकार. रन झाले 13. 4 बॉल 13. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिकडे प्लेयर आहेत. सिंगल आणि 5 बॉल 14 रन. सलामीचे 2 बॅटर रोहन आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय. गेले अनेक मॅच या दोन्ही जोडीने चांगली कामगिरी संघासाठी केली आहे. काय खणखणीत विजय, दणदणीत विजय या संघाने मिळवला. आई मौली संघाने. हो नाईस स्ट्रोक यार. चांगली फिल्डिंग. काय शॉट सिलेक्शन होतं रोहन यांचं. मनामध्ये विचार केलाच होता या बॉलला असा ड्राईव्ह करायचा आहे, पण तेवढी चांगली फिल्डिंग एफर्ट इकडे. व्हेरी नाईस आकाश. चांगला बॉल थांबवलाय. 2 ओव्हर संपलेत. रन आहेत 15. 15 रन झाले. शेवटची ओव्हर. गोलंदाज मिलिंद. मिलिंद ना मिलिंद ना मिलिंद गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक. मिलिंदच्या पायातील शूज पाहिलं तर भारी फॅशन आहे मिलिंद. एक पायाचा रंग वेगळा आहे, एका पायाचा रंग वेगळा आहे. अलीकडे एक वेगळी पॅशन आपण फॉलो करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. कबड्डीच्या अनेक गोष्टी. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल. पण जर आपण पाहिलं ना तर एक निश्चितच सांगू इच्छितो. 1912चा कालखंड. जिम थोर्प हा एक खेळाडू ज्याने धावण्याच्या शर्यतीमध्ये त्याची मॅच होती सहभागी झाला होता. सकाळी त्याचे शूज कुठेतरी हरवले. खूप चिंतेत होता आणि ते चिंतेत असताना सकाळी ज्यावेळेस जॉगिंगला निघाला त्यावेळेस कचऱ्याच्या पेटीमध्ये त्याला शूज सापडले वेगवेगळे. त्याने वेगवेगळे शूज परिधान केले. एक्स्ट्रा सॉक्स घातले शूज कम्फर्टेबल होण्यासाठी आणि त्यामध्ये त्याने वेगवेगळे शूज परिधान करून त्याने सुवर्ण पदक जिंकलं होतं. म्हणजे आपली अडचण काय असते हे न सांगता त्या अडचणीतून आपण कसा संघर्ष करून कसा आपण विजय मिळवू शकतो हे कुठेतरी त्याने दाखवलं. अलीकडे आपण वेगवेगळ्या रंगाचे शूज परिधान करून पॅशन म्हणून पुढे चाललोय, पण या सगळ्या गोष्टी देखील कुठेतरी आहेत. यावेळेला जर आपण पाहिला टॅप करण्याचा प्रयत्न. तिकडे बॉल लॉंग ऑफला. बॉल हातात जातोय. रन जर पाहिलं तर 19. 3 बॉल आणि रन झालेत 19. शेवटची ओव्हर. महत्वाची मॅच. शेवटच्या ओव्हरची आपल्या शेवटच्या मॅचची पहिली इनिंग शेवटची. अजून एक लास्ट इनिंग पाहायला मिळेल. इथे फटका फसलाय. बॅटर आउट. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. अर्जुन आलेत. त्याचबरोबर स्वागत आहे. उपस्थित होते सन्माननीय जितेंद्र जनावळे साहेब. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला फटका फसलेला. उपस्थित सन्माननीय जितेंद्र जनावळे साहेब लोकसभा सहसमन्वयक. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं. शेवटचा बॉल. 1 टू गो. फायनल मॅच. अंतिम मॅच. कोण होणार या क्रीडा स्पर्धेचा, क्रीडा रणसंग्रामाचा यंदाच्या पर्वाचा अंतिम विजेता संघ, जो रोख रकमेचं पारितोषिक, प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी घेऊन या विलेपार्ले नगरीमधील त्याची असलेली चर्चा पाहायला मिळणार. द्वितीय पारितोषिकाचा करंडक कोण घेणार, थर्ड प्लेसची जागा कोण बनवणार, सायकलवर कोण विराजमान होणार, स्मार्ट टीव्ही घेऊन घरी कोण जाणार, सर्वांच्या नजरा, सर्वांचं लक्ष वेधणारी क्रीडा स्पर्धा. लेग साइडला खेळले. जबरदस्त शेवटचा बॉल. गॅप मध्ये बाउंड्री येते आणि 4 धावांनी समीकरण आहे. 24-25 टार्गेट. 3 ओव्हरला 25.
चला थोडं स्पीडअप करा लवकर. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचंय. हॅलो. चला स्पीडअप करायचंय. प्रथमेश भाई. चला 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 घाई करा घाई करा. चला जाऊयात फायनल मॅच. फायनल इनिंग. लास्ट इनिंग. चला चला मॅच चालू करा. मॅच चालू करा. येस. महत्वाची मॅच. फायनलची मॅच. अंतिम क्षण. अंतिम टप्पा. बॉलर आहेत रोहन. रोहन आलेत बॉलिंग अटॅकवर. 18 बॉल आणि पाठलाग आहे 25. बॅट्समन जर आपण पाहिलं स्ट्राईकला आहेत आदित्य आणि नॉन स्ट्राईकला आहे शैलेश. हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेना शाखा क्रमांक 84 यांच्या माध्यमातून आयोजित असलेल्या क्रीडा रणसंग्रामाचा आजचा शेवटचा अंतिम दिवस. अंतिम इनिंग. फक्त आणि फक्त राहिलेले बॉल आहेत 18 आणि चित्र स्पष्ट होणार. त्या सर्व गोष्टी मात्र काही क्षणात आपल्याला कळणार. सर्वांना उत्कंठा. अनेकांना चाहूल लागली या क्रीडा स्पर्धेची. खोलव्या टप्प्याचा बॉल लेग साईडला फ्लिक केलाय. रन मिळतोय. सिंगल. रन चालू झालेत. धाव फलक इकडे पुढे हलतय. रन चालू ठेवणं महत्वाचं आहे. शैलेश आणि आदित्य लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन आहे. खूप महत्वाचं असतं हे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. ज्या ज्या संघाकडे असेल त्या त्या संघाला त्या बाजू अगदी प्लसमध्ये राहिलेत. दरम्यानचा बॉल प्रॉपर रीड केला. जज केला. बॅटर पुन्हा माघारी आला आपल्या सेफ झोनमध्ये. कारण जाणीव झाली एक्स्ट्रा रन मिळतोय. काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. फक्त आणि फक्त बॉल जाऊ दिलाय. वाईट बॉल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले. फेकी हिट. हिट लागला असता तर काहीतरी इशारा झाला असता पंचांकडून. पण सेफ आहेत. अनेकांना रनआउट व्हायला मान्य नसतं. अनेक जण बॅटर ज्यावेळेस रनआउट होतात ना तर प्रत्येकाच्या जिवारी लागतं. कॅच आउट झाले प्रत्येकजण ॲग्री करतो. बॉक्स आउट झाले ॲग्री करतो. पण रनआउट आहे ना खूप खंत राहते. पण असा एक कालावधी आहे ज्याने जागतिक दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये कदापि रनआउट झाले नाही. ते अर्थातच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव सर. कपिल देव हा कधीही आपल्या आयुष्यामध्ये रनआउट मात्र झाले नाही. फायनल मॅचची आतिषबाजी होणार. आपली ऑर्गनाइज कमिटी देखील तेवढी सज्ज झाली आहे. जो कोणी संघ जिंकणार त्याच्यासाठी इथे आनंद. सर्वांसाठी आनंद. बॅकफुटला खेळायचा होता आणि इथे मात्र जायद सापडला. हलकासा स्पर्शून गेला बॉल आणि विकेट आली आहे. पहिली विकेट. तीन बॉल आणि रन झाले 3. नेक्स्ट बॅटर ओम. ओम आलेत. नेक्स्ट बॅटर ओम. आज महाशिवरात्री आहे. ओम नम शिवायचा अनेक जणांनी जप केलाय. पण या ओमने मात्र आजच्या या महाशिवरात्रीसाठी विजयाचा जप करून आला. आई माऊली संघाचा जप करून आलाय. पण तो विजय मिळवला जाणार आहे काय. लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल रन.
बॉल जर आपण पाहिला तर 4 बॉल 4 रन झालेत. 4 बॉल 4, 4 बॉल 4. 25 धावांचं टार्गेट, लक्ष्य पाठलाग करायचंय. शिवसेना चषक 2026 पर्व, महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा. यावेळेला गॅप मध्ये ओहो, बॉल फिरकी 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 घेऊन बॉल फरार झालाय. गणेश, हे आहे मुंबईचं क्रिकेट. मुंबईकरांचा सर्वात लोकप्रिय आवडता खेळ अंडरआर्म क्रिकेट. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटने सुरुवात केली आहे. आपलं लहानपण बालपण आपण अंडरआर्म क्रिकेटने सुरुवात करत आलोय. तदनंतर कुठेतरी आपण टेनिस क्रिकेट खेळतो, ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर क्रिकेट खेळतो. पण मुंबईकर सर्वप्रथम अंडरआर्म क्रिकेटला प्राधान्य देतात. गल्लीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, बिल्डिंगमध्ये, बाल्कनीमध्ये प्रत्येक जण अगदी अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. यावेळेला हलकासा टॅप. आणि अंडरआर्म क्रिकेट तेवढंच कठीण क्रिकेट देखील आहे, कारण खूप फास्ट गेम आहे अंडरआर्म क्रिकेट. बॅटर ड्राईव्ह केलेला बॉल कधी येतो, कधी फेकावा लागतो पकडून, याचा नेम मात्र साधता येत नाही. पण अनेक जण करतात शक्य गोष्टी. रन जर आपण पाहिलं, 1 ओव्हर 8 रन ती बाउंड्री आली. 8 रन झालेत. आता मात्र 12 बॉल आणि गरज आहे. 12 बॉल आणि 17. मॅचला विजय मिळवण्यासाठी 12 बॉल 17. 12 बॉल 17, 12 बॉल 17. मॅच दोन्ही संघांकडे तेवढीच आहे. एका बाउंड्रीमुळे मॅच कलाटणी घेते, आत्मविश्वास वाढतोय. बॉलर आहे ऋषी. चला चला, मॅच चालू करा, मॅच चालू करा. ऋषी, ऋषी मॅच चालू करा. चला चला, मॅच चालू ठेवा. ऋषी गोलंदाज. 12 बॉल, अजूनही 17 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 1 ओव्हर समाप्ती, उर्वरित 12 बॉल, शेवटची इनिंग. ओहो, दरम्यानचा बॉल वाईट असेल. वाईट बॉल, वाईट बॉल नाहीये. चला चला, शैलेश 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 या मागे या. असं बरेचदा झालंय, बॉल आतमध्ये ज्यावेळेस आल्या त्यावेळेस आपण रन दिलेला नाहीये. बॉल डिक्लेअर मध्ये गेला पाहिजे पूर्णतः. चला, एकच रन दिला जातोय. अवघी 1 रन मिळेल. व्हाईट बॉलचा रन आहे. व्हाईट बॉल रन असेल. 9 रन झालेत. 12 बॉल, अजूनही 16 धावांचा पाठलाग करायचंय. मॅच जवळपास आहे. ओव्हर नंबर 2. हो, अगदीच बॉल उसळी घेतोय. एकच आहे चुकी केलेली, पण ही चुकी एका धाब्यावरतीच आहे. महत्वाची मॅच खेळतोय आपण, अशा चुका करून चालत नाही. पण हरकत नाहीये, अवघी एकच रन मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल कुठेतरी फिरकी घेतोय. इकडे गणेशच्या हाताला देखील दुखापत झाली मगाशी, कारण बॉल पकडत असताना तिथे देखील फिरला बॉल.
यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलेत. जबरदस्त चांगला टायमिंग केलाय ओमने. काय जबरदस्त ओम. रन झालेत. 10 बॉल 11ची मॅच आली. ओम आज ओम भाई बॅटिंग करणारच. आज महाशिवरात्री आहे. ओम तो भाई बॅटिंग करेगा. दहा बॉल अजूनही 11. मॅच पुन्हा एकदा चेंज होते. दरम्यानचा प्रेशर प्रेशर पाहायला मिळते. वाईट बॉल. 10 बॉल आणि 10. यावेळेला पुन्हा एकदा समोर बॉल उडतोय. उसी घेतली आहे. सिंगल डिक्लेअर. अजूनही जर आपण पाहिलं तर 9 बॉल 9. जबरदस्त मॅच. फायनल मॅच देखील 1 बॉल 1ची आली ना मजा येईल. फायनल मॅच 1 बॉल 1ची आली तर खूप जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सर्वांना उत्सुकता तीच आहे. नऊ बॉल अजूनही 9 रनांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. चला स्पीडअप करा. या वेळेला जबरदस्त टायमिंग. ओम क्या बात आहे. सुपर डुपर बॅटिंग ओम. काय लाजवाब बॅटिंग करतोय ओम. ओमने आज कमालीची मात्र फायनलला बॅटिंग करतोय. अवघे 5 विजयाचे अवघे 5. आणि या क्रिकेटच्या रणसंग्रामातला विजयाचा असलेला प्रथम पारितोषिकाचा बहुमान अवघ्या काही क्षणामध्ये चित्र होणार आहे स्पष्ट. मिळालेली रन आहे 1. 7 बॉल 4. 7 बॉल 4. 7 बॉल 4. रेडी 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 सर्वजण या क्रीडा नगरीमध्ये आनंद साजरा करण्यासाठी, ती आतिषबाजी पाहण्यासाठी, तो जल्लोष पाहण्यासाठी. त्या ट्रॉफी सोबत आता मात्र फोटो क्लिक होणार. पहिल्या पारितोषिकाचा ट्रॉफी सोबत फोटो क्लिक होणार. दुसऱ्या पारितोषिकाचा आणि तिसऱ्या पारितोषिकाचा. सायकल सोबत फोटो असणार. टीव्ही सोबत फोटो असणार. आज आई खुश होणार. आज बायको खुश होणार. आज बहीण खुश होणार कारण घरी टीव्ही येणार. आज भावाला देखील आनंद होणार. माझ्या मोठ्या भावाने सायकल आणली. माझ्या लहान भावाने सायकल आणली. कुठे ना कुठेतरी आज अनेक आनंद पाहायला मिळतील. रन जर आपण पाहिलं तर पुढे जातोय. 7 बॉल 3. चला चला स्पीडअप करा. ओव्हर बॉल काउंट आहे ना. हा बॉल काउंट ओव्हर. 6 बॉल 3. 6 बॉल 3. रोहन मॅच बनवतील काय. टर्न करतील काय. बरीच कठीण मॅच आहे. 6 बॉल 5 टर्न झाल्यात. 6 बॉल 3 ही मॅच जर टर्न झाली ना तर या गोलंदाजाची चर्चा होईल. रोहन शेवटची मॅच. नॉन स्ट्राईक बॅटर रोहित. रोहित बॅट्समन कोण आहे. रोहित. अजय. अजय एका बाजूला अजय आणि एका बाजूला आपल्याला विजय. या क्रीडा स्पर्धेचा विजय अर्थातच ओम नाव ज्याच्यामध्ये आज या मॅचला बदलण्याची क्षमता पाहिली आहे. 3 रन अजूनही दूर आहे. मॅच कधी बदलू शकते पण सध्या नवज्योत क्रीडा मंडळ पुढे आहे. वाईट बॉल. 2 रन 2 रन 2 रन 2 रन. आणि तिकडे 1 रन आलाय. अवघी 1 धाव बघता क्षणी. आता मात्र या पर्व तिसऱ्याचा शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित क्रीडा स्पर्धा विलेपार्ले विधानसभा आयोजित खेळाडू संघ आणि आयोजक सन्माननीय सुमित तळवणकर साहेब यांच्या माध्यमातून असलेल्या क्रीडा स्पर्धेचा प्रथम बहुमान मिळणाऱ्या रोख रकमेचा 50,000 रुपयांचा पारितोषिक आणि चषक म्हणून ज्याच्या नावाची घोषणा होते तो संघ आहे. ती टीम आहे आणि ती टीम आहे
नवज्योत क्रीडा मंडळ अभिनंदन. हॅलो. हॅलो.